तर तिकडे विधिमंडळाच्या परिसरात आदित्य ठाकरे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये संवाद झाला। विरोधकांच्या सभात्यागानंतर दोघांमध्ये संवाद झाला। विधान परिषदेतल्या कामकाजासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। विधानसभा परिसरात आदित्य ठाकरे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये संवाद झाला। आदित्य ठाकरे आणि गिरीश महाजन यांच्यात संवाद झाल्याचं पाहायला मिळाले। विरोधकांच्या सभात्यागानंतर दोघांमध्ये बोलणं झालं। विधान परिषदेतल्या कामकाजासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, खरं तर आदित्य ठाकरे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये बोलणं झालं, संवाद झालं, नेमकं काय बोलणं झालं, काही माहिती आली कसं? निश्चितच विधान परिषदेच्या कामकाजावरती विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला। त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी माध्यमांशी संवाद साधून सरकारवर टीका देखील केली। या दरम्यानच विधिमंडळाच्या लॉबीमध्ये या तीन नेत्यांची भेट झाली। मंत्री गिरीश महाजन यांची आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्याशी भेट झाली। त्यानंतर कशा प्रकारे कामकाज सुरू याबद्दल दोन वाक्य देखील आदित्य ठाकरे आणि गिरीश महाजनांशी बोलताना उच्चारली की कशा प्रकारे कामकाज सुरू आहे। एकंदरीत सकाळपासून सरकारच्या कामकाजावरती विरोधकांनी सांगण्याची टीका केली होती की जे प्रस्ताव आहेत किंवा ज्या पद्धतीचे लक्षवेधी मांडल्या जातात त्या नियमबाह्य पद्धतीने सुरू आहेत असा आरोप केल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला होता। त्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चा झाली। त्यामुळे या चर्चेकडे आता या चर्चेमुळे सध्या अनेक प्रकारच्या तर्कवितर्क निवडले जातात। धन्यवाद ओम या माहितीसाठी।